नमस्कार. आज आपण बनवणार आहे नाश्त्यासाठी मिसळ. तर तुम्ही बघू शकता मी मिसळची तयारी केलेली आहे. तर मी ते टाकत आहे. 2 चम्मच तेल आणि कांदा, कढीपत्ता, जिरं. बघू शकता कांदा फ्राय झालेला आहे. आता टाकत आहे 1 चम्मच हळद, मटकी. हे बघू शकता इथे मी मटकी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकत आहे पाणी. आता मी मटकी टाकलेली आहे आणि मटकी मी पहिली शिजवून घेणार आहे मिसळसाठी. इथे मी 1 वाटी खोबरं फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याची फक्त पावडर करणार आहे. टन केलेला आहे पण पाणी न घालता वाटलेलं आहे. आता मी इथे मिसळची तयारी करत आहे फोडणीची आणि ह्या चमच्याने मी अशा 7 ते 8 चमच तेल टाकलेलं आहे. मिसळला तेल थोडं जास्त लागतं म्हणून. आणि इथे कांदा टाकते फोडणीला. इथे मी मिसळ मसाल्याची तयारी करते आणि तुम्हाला दाखवते. इथे मी घेतलाय 2 चमचा चिकन मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, मिसळ मसाला, इथं मी पुन्हा टाकत आहे कढीपत्ता, जिरं, आहे टोमॅटो. 5 मोठे टोमॅटो मी कापून घेतलेले आहे एकदम बारीक. ते टोमॅटो आणि कांदा एकदम एकजीव झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे 1 चम्मच आलं लसूण पेस्ट. थोडंसं मला वाटत आहे तेल टाकावं म्हणून मी 2 चम्मच तेल टाकते त्याच्यात. आता मी टाकत आहे मसाला. इथे मी पुन्हा सांगते, हा आहे कांदा लसूण मसाला, हा आहे मिसळ मसाला, ही आहे धना पावडर, ही आहे मिरची पावडर आणि चिकन मसाला. हे आहे खोबऱ्याचं वाटण जे मी सुकं खोबरं वाटलेलं आहे पाणी न घालता. तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला वगैरे तेल सुटलेलं आहे. आता मटकी चांगली शिजून घेतलेली आहे तर मी त्याच्यामध्ये मटकी आता टाकत आहे मसाल्यामध्ये. इथे मी टाकत आहे 1 मोठा चम्मच मीठ, थोडस एक्स्ट्रा अर्धा चम्मच. त्यामध्ये पाणी ऍड करते. आता तुम्ही बघू शकता आपली मिसळ रेडी झालेली आहे आणि कशी छान तरी आलेली आहे. याला एकदम पुणेरी मिसळ आमच्या गावाकडची. तर चला टेस्ट करूया मिसळ.
तर रेडी झालेली आहे आणि मस्त मी असा कांदा, फरसाण आणि लिंबू मस्त अशी झणझणीत पुणेरी मिसळ रेडी आहे. तुम्हाला पण मिसळ आवडत असेल आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.